राष्ट्रवादी काँग्रेस राहता शहर शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभाग राहता येथे माननीय अभियंता साहेब यांच्याकडे नगर मनमाड रोडवर जे काही दिवसांपूर्वी राहता शहराच्या हद्दीतील जे काही स्पीड ब्रेकर काढण्यात आलेले होते, त्या ठिकाणी शाळा तसंच गर्दीच्या ठिकाणी हे स्पीड ब्रेकर होते, ते स्पीड ब्रेकर काढण्यात आले। त्यामुळे तात्काळ हे स्पीड ब्रेकर ज्या पद्धतीने काढण्यात आले, म्हणजे ज्या मंत्री महोदयांचा दौरा असताना त्या ठिकाणी तात्काळ सुविधेसाठी ते स्पीड ब्रेकर काढण्यात आले, तशाच पद्धतीने तात्काळ स्वरूपात त्या ठिकाणी आहे तशा स्वरूपात स्पीड ब्रेकर करण्यात यावे असे आम्ही या ठिकाणी निवेदन करण्यात आलेले आहे। आज खरं तर हे निवेदन दिलं गेलं, पण या इथून काही दिवसाच्या आतच तात्काळ जर ह्या निवेदनाची दखल न घेता हे राहता शहराच्या लगत असणारा जो काही नगर मनमाड मार्ग आहे त्या महामार्गावरील स्पीड ब्रेकर जर या ठिकाणी टाकण्यात आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस राहता शहराच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, हे आज मी या ठिकाणी सांगतो। नगर मनमाड महामार्गाचा प्रश्न हा मोठा गंभीर झालेला आहे। या महामार्गालगत अनेक शाळा कॉलेज विद्यालय आहेत आणि दिवाळीचा सण असल्या कारणानं या महामार्गावरचे जे काही स्पीड ब्रेकर हटवण्यात आलेले आहे ते सामाजिक बांधकाम विभाग जे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने ते तात्काळ त्या ठिकाणी टाकण्यात यावे, कारण या महामार्गावरून अनेक विद्यार्थी आबालवृद्ध नागरिक आणि वाहनांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समस्या निर्माण झालेल्या आहेत। तरी माझी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण तात्काळ त्या ठिकाणचे जे काही स्पीड ब्रेकर काढलेले आहे ते तात्काळ रुजू करण्यात यावे, अन्यथा या ठिकाणी जे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष जे आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच या ठिकाणचे सगळे कार्यकर्त्यांना सोबत घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।